दुःखाची निवृत्ती सुखाची ते सुख, दुःखाची निवृत्ती सुखाची ते सुख, पाहता श्रीमुख गोविंदाचे रंगणी रांगत गुलगुला बोलत अश्रुर लोळत चरणातळी, नामा म्हणे हती लोणियाचा उंडा, गवळणीता तोंडा भुलविल्या, रंगणी रांगत गुलगुला बोलत अश्रुर लोळत चरणातळी, देवाधी देवा जगत्रय देवा, देवा जगत्रय देवा, देवा जगत्रय देवा, देवा जगत्रय देवा, हरे श्री केशवा विनंती माझी, हरे केशवा विनंती माझी, हरे श्री केशवा विनंती माझी, देवानी तुझे वर्णे गुणनामा, देवानी तुझे वर्णे गुणनामा, तुझे वर्णे गुणनामा, देवानी तुझे वर्णे गुणनामा, प्रेम काही कळा, ऐसे देई प्रेम काही कळा, ऐसे देई प्रेम काही कळा. प्रथम मन करू गलनाथा उमाशंकराच्या सुता चरणावरी ठेवणी माता साष्टांगी आता दंडवत, दुसरे बंधू शारदा जे चतुराननाची आत्मजा वाक्सिद्धी पाविजे सहजातीचे चरण ओझा नमन दंडवत. आता बंधुदेव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन, श्रोते होती सनातन तया माझी नमन दंडवत. आता बंधुरंग भूमिका कीर्तनी उभी असती लोका, टाळ मृदुंग श्रुती देखा तया माझी नमन दंडवत. ऐसे नमन करुणी सखळा हरिकथा बोले बोबड्या बोला, अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणी, यैवो 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 धावूया विलंब गावाया नावियला ओ विलंब गावाया नावियला ओ यैवो 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 धावूया विलंब गावाया संजीवयत्ति खील शक्तिधर स्वधाम्न अन्यौषास्त चरण श्रवणत्वगादीन प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मणीन्द्रहे समागत्य तिष्ठनुतमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं खलावज्ञजीवोधरार्थावतारं खलाङ्गं तेजोधिकामोऽभिवक्रं खलानीशवादापणोदारलक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव.
परमेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक माझा पायावरी या वारकरी संताचा प्रभो तुम्ही महेशाची मूर्ती मी दुबळा अर्पित श्री भक्ती म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की शिवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे रंगनी रांगत गुलगुला बोलत अश्रू डोळत चरणातळी प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड चालक कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम असणारा ज्याला प्राप्त करण्याकरता अनंत जन्म घेऊन अनंत साधना कराव्या लागतात तरीही न प्राप्त होणारा जो देव योगियाच्या ध्यानी जाताना तुळसी जो परमात्मा योग्यांच्या नाही जप्याच्या नाही तप्याच्या नाही कीर्तनकार कथाकार कोणाच्याही स्वप्नात न जाणारा देव भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा या परमात्म्याला ज्यांच्याशिवाय करमत नाही किंबहुना या परमात्म्याचे लढीवाळ अत्यंत लाडके भक्त असणारे श्री नामदेव महाराज यांचा 3 चरणाचा अतिशय महत्त्वाचा भगवंताच्या स्वरूपाचं दर्शन झाल्याच्या नंतर स्वतःला आलेला अनुभव व्यक्त करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठाला अभंगातील सरळ सरळ भाव असा आहे, थोडंसं लक्षपूर्वक ऐका. या अभंगाद्वारे श्री नामदेव महाराज आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि ब्रह्मानंदाच्या प्राप्तीचा स्वज्वळ उपाय तुमच्या माझ्यासमोर मांडतात. नामदेव महाराज स्वतःचा अनुभव सांगतात. दुःख निवृत्त झालं आणि त्या सुखाची प्राप्ती मला झाली. कशामुळे? पाहता श्रीमुख गोविंदाचे. भगवंताचं श्रीमुख पाहिल्याच्या नंतर माझं दुःख निवृत्त होऊन मला त्या सुखाची प्राप्ती झाली. बरं महाराज, त्याचे रूप अनेक आहेत, नेमकं तुम्ही कुठलं रूप पाहिल्याच्या नंतर? त्या स्वरूपाचं महाराज वर्णन करतात. रंगनी रांगत गुलगुला बोलत. जे रूप यशोदेच्या अंगणामध्ये रांगत आहे, मैया यशोदेच्या समवेत गुलुगुलू बोलत आहे, ज्या रूपाने अनेक राक्षसांचा वध बालपणीत केलेला आहे, असं जे रूप आहे त्या रूपाला पाहिल्याच्या नंतर सुखाची प्राप्ती होते. बरं ठीक आहे महाराज, तुम्ही त्याचं रूप सांगितलं, पण तो परमात्मा भक्ताला आपल्याकडे मोहित करण्याकरता नेमकी प्रक्रिया काय करतो? नामदेव महाराज म्हणतात, त्यानं हातामध्ये लोण्याचा गोळा घेतला आणि एकदा का तो लोण्याचा गोळा गवळणीच्या तोंडाला लावला रे लावला की गवळणी सर्वस्व भुलून जातात, सर्वस्व भुलून जातात. हो, मग लोण्याचा गोळा कोणता? तर आपण त्याचं चिंतन पुढे पाहणार आहोत. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. अभंगावरती सविस्तर पूर्वक चिंतन मांडण्यापूर्वी अल्पासा परिहार तो म्हणजे असा. भगवंताच्या कृपेने साधू
ते पुढे असतं आणि तुम्ही ऐकायला कसं काय सगळ्यात जे लहान पोरग होतं ते पुढं होतं आणि बाकीचं एक एक नंबर असे माग होते. मग लाईन धरून त्या गणपतीच्या मंदिरात दर्शनाकरता पोरं गेल्याच्या नंतर ते मंदिर गणपतीचं होतं. गणपती जुना होता आणि टप्पूच्या टप्पू मूर्ती होती. आता लेकरं ते लेकरच महाराज सगळ्यात लहान पोरग पुढे गेलं त्याने गणपतीच्या पायावर डोकं टेकवलं. पायावर डोकं टेकवलं त्याने आणि पायावर डोकं टेकवल्याबरोबर त्यानं वरती पाहिलं तर गणपती दिसला. त्याला टप्पूच्या टप्पू घेरी दिसली गणपतीची. असं चाललं महाराज. पाठीमागचं विचारलं काय झालं ते मला काय ना काय नाही गार लागत घाल बोल घाल. ते त्या पोरायचं नाही सांगत मी. हे कोणाचं चाललंय हे आपलंच चाललंय महाराज. इचवासारखी नाग्या इचवाच्या नाग्यासारखी ठणके बसली आपल्याला याच्यात तरी सुद्धा आपण म्हणतो नाही नाही गारे गारे तर पुढे चल. नाही संसार हा कसा आहे दुःखाचा आहे. मुळातच त्यात दुःख आहे तर त्याच्यात येणारा अनुभव हा नक्कीच सुखाचा नाहीये. म्हणून प्रपंचातला अनुभव सोडून द्या. परमार्थातला अनुभव. परमार्थामध्ये केवळ आणि केवळ सुख नाहीये तर आनंद आहे. परमार्थामध्ये काय आहे आनंद आहे. आणि मग आनंद इथं आहे तर याच्यात येणारा अनुभव सुद्धा कसा असेल आनंदाचा असेल. म्हणून पारमार्थिक अनुभव हा व्यक्त केला पाहिजे. म्हणून आज नामदेवर आहे पारमार्थिक अनुभव तुमच्या माझ्या पुढे मांडतात. काय अनुभव महाराज तुमचा पहिलं चरण
सांगतात दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख. आम्हाला प्राप्त झालं, मला ते सुख प्राप्त झालं, माझं दुःख जीवनातलं निवृत्त झालं का? पाहता श्रीमुख गोविंदाचे. गोविंदाचं ते श्रीमुख पाहिल्याच्या नंतर माझ्या दुःखाची निवृत्ती झाली. बरं महाराज, दुःखाची निवृत्ती झाली असं जर आपण म्हटलो की ज्यांनी ज्यांनी भगवंत परमात्म्याचं मुख पाहिलं त्यांच्या त्यांच्या जीवनातलं दुःख गेलं. आपण जर असा जर या ठिकाणी भाव मांडला तर आपल्या नजरेनं संतांच्या जीवनामध्ये म्हणजे ज्यांनी ज्यांनी देवाला पाहिलं त्यांच्या जीवनामध्ये आपल्या नजरेनं दुःख आहे का सुख आहे? दुःख आहे महाराज आपल्या नजरेनं. कसं काय? तर अनेक संतांचं मी चरित्र तुम्हाला सांगतो शॉर्टकटमध्ये. जगद्गुरु तुकोबाराय स्वतः सांगतात 42 वर्ष तुकोबाराय देहरूपाने इथं राहिले. 42 वर्ष, त्यामधले 21 वर्ष तुकोबारायचे आनंदात गेले महाराज. 21व्या वर्षी तुकोबारायांच्या स्वप्नामध्ये नामदेवराय गेले, देव गेले आणि जागृती केलं देव तुकोबारायांना. काय? उरले ते शेवटी लावी तुका. नामदेवरायाने सांगितलं की अभंग शतकोटी करण्याची शपथ मी घेतली होती, 4 कोटी राहिले, ते पूर्ण करण्याकरता तुमचा अवतार आहे. मग ते पुढं जागृत झाले तुकोबारायांनी. मग तिथपासून तुकोबारायांनी 21 वर्ष तुकोबारायांची परिस्थिती मांडली. काय केलं तुकोबारायांनी? संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. संसार सोडला नाही, त्यागला नाही, संसारात गुंतले नाही. मग तिथून पुढची तुकोबारायांची परिस्थिती तुकोबारा स्वतः सांगतात. आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर धाके जाऊ पुढती भिके कुत्री घर राखिती. ही तुकोबारायांची परिस्थिती तुकोबारायांनी वर्णन केली. नाही नाही महाराज, याच्या पलीकडचा भाव तुकोबाराय सांगतात. दुष्काळ आटला द्रवेणेला मान स्त्री एक न करिता मेली. देवा दुष्काळ पडला देवा, अन्न करताना माझी बायको मेली देवा. ही बिकट परिस्थिती तुकोबारायांची. याच्या पुढे सांगू तुकोबाराला रडावं लागलं महाराज. कोपला पाटील गावीची ही लोक आता मज भीक कोण घाली. ही परिस्थिती तुकोबारायांची. महाराज स्वतः तुकोबाराय स्वतःचं दुःख व्यक्त करतात आणि तुम्ही म्हणतात की ज्यांनी देवाला पाहिलं त्याच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती होते. मग तुकोबारायांचं कसं काय? हे प्रत्येक संताचं घ्या. ज्ञानोबारायांचं देखील त्याचे. ज्ञानोबारायांचं दुःख तर महाराज खूप खूप कठीण आहे. हे बघा, मी नेहमी सांगत असतो, माझं एक वाक्य मी नेहमी बोलत असतो. हे बघा, एखाद्या वेळेला गेलेला मान जो आहे ना, तो मान आपल्याला साधना करून मिळवता येईल. गावातनं लोकांना जर आपली कोणी हाकलून दिलं, आपल्याला गाढवावरती धिंड काढली, हाकलून दिलं गावातून, तर भविष्यामध्ये साधना करून मान मिळवता येईल. एखाद्यानं आपली संपत्ती जर हडप केली तर कष्ट करून संपत्ती कमवता येईल. ऐका, गेलेला मान मिळवता येतो, गेलेली संपत्ती मिळवता येते, पण भयानक दुःख फक्त एकच आहे महाराज, गेलेले मायबाप कशाने मिळत नाहीत. मिळतात नाही. हो, तुकोबाराची लोकांना गाढवावरती दिंड काढली, नंतर तुकोबारांचा मान पहा किती येतं. आमच्यासारख्या मूर्खाचे 5 अभंग पाठ असतात, आम्ही 10-10 लाखाच्या गाडीत बसतो. पहा तुकोबारांचा मान. श्रीमंती तुकोबारांची. आमच्यासारख्या मूर्खाचे 3 अभंग पाठ असतात, 2 कडवे पाठ असतात, तरी 50-50, 30-30 हजार रुपये आम्ही घेतो, दिवसाला एवढे कमवतो. पहा संपत्ती. पण सांगू महाराज, तुकोबारांचा गेलेला मान आज मिळाला, गेलेली संपत्ती आज मिळाली, पण सांगा ना, ज्ञानोबाराचे मायबाप गेली महाराज, मिळाले का परत? एवढं कठीण दुःख संतांनी भोगलं. आणि महाराज तुम्ही म्हणतात की देवाला पाहिल्याच्या नंतर सुखाची प्राप्ती होती, हे कसं काय? संत ज्याला दुःख म्हणतात, संत ज्याला सुख म्हणतात का, ते सुख दुःख आपण समजत नाही. आपण ज्याला सुख दुःख समजवतो, संत त्याला सुख दुःख म्हणत नाहीत. मग संतांच्या दृष्टीनं सुख दुःख कोणते ऐका. पुनरपे जननम पुनरपे मननम पुनरपे जननी जठरे शयनम. पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मरणं. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. ही जे काही बंधन तुमच्या माझ्या पाठीमागं आहे,
याच्यातून मुक्त होणं याचं नाव आहे खरं सुख. विठ्ठला ज्यांनी ज्यांनी त्याला पाहिलं त्यांना हे सुख मिळालं. जगद्गुरु तुकोबाराय त्याला पाहिलं सदैव वैकुंठाला गेले, पुन्हा जन्म नाही, पुन्हा मृत्यू नाही. माऊली ज्ञानोबाराय स्वतः देवानं देवनिवृत्ती याने धरिले दोन्ही कर. स्वतः देवानं समाधी संजीवन समाधी दिली, पुन्हा जन्म नाही, पुन्हा मृत्यू नाही. एकनाथ महाराजांचं चरित्र तर खूपच गोडे महाराज. मी नेहमी सांगत असतो, हे बघा काही माणसं अशी असते बघा, काही माणसं असते ती जीवनभर माणसाला हसीते जाताना सुद्धा हसून जाते. काही माणसं अशी असते जीवनभर लोकांना रडीत येतात जाताना सुद्धा रडून जाते. तुमची ते आहेत की नाही मला नाही माहिती. आमची एक माणूस होतं गेलं, ते नाव नाही सांगत, नातेसंबंध वगैरे तुम्ही चौकशी करता भांडणं लागते. आमची एक माणूस होतं, लय खडगुळ होतं माऊली, ते लय खराब होतं. लय खराब म्हणजे सकाळी जर ते उठलं स्नान केलं त्याने ते त्या चहात पित नव्हतं. त्याचा एक नियम होता, नियम. तो नियम केल्याशिवाय ते चहात पचत नव्हतं. त्याला कोणता नियम असा ना अंदाजे? मारुतीचं दर्शन, घरातली देवपूजा, मायबापाचं दर्शन, मग कोणाच्या तरी घरात भांडणं लावल्याशिवाय त्याला चहात पचत नव्हता. एवढं बेकार होतं ते. पण योग असा झाला महाराज, 70-75 वर्षाचं झालं, त्याला झाला पॅरेलाइस. पॅरेलाइस झाल्यामुळं काय झालं, पोरांनी त्याला उचललं दवाखान्यात जालन्याला ॲडमिट केलं. ॲडमिट केल्याबरोबर डॉक्टरनं त्याची तपासणी केली, सगळे रिपोर्ट पाहिले. डॉक्टरनं सांगितलं पोरायला आतमध्ये बोलून कॅबिनमध्ये बोलून घेतलं आणि पोरायला सांगितलं, हे बघा तुमचे बाबा आता काही जगण्याच्या अवस्थेत राहिले नाही, त्यांना मेडिकलसुद्धा पाचणार नाही, उगं पैसा घालण्यापेक्षा त्याला घरी घेऊन जा. हे म्हातारं एवढं खडगुळ होतं. त्या म्हाताऱ्यानं डॉक्टर पोरायला बोलताना काचातून ऐकलं. 4 वाजता आलं डॉक्टर फेरीला. आल्याच्या नंतर त्या डॉक्टरनं कानात टिटीस्कोप घातला आणि म्हाताऱ्याच्या छातीला लावल्याबरोबर म्हातारं लागलं रडायला. जोरात रडायला लागलं म्हातारं. डॉक्टर साहेबांनी विचारलं, बाबा काय झालं रडायला, का रडता? म्हाताऱ्यानं सांगितलं, डॉक्टर साहेब तुम्ही माझ्या पोराला बोलताना मी सगळं ऐकलंय. मग रडता का? डॉक्टर साहेब मला कळलं मी मरणार आहे म्हणून. मग रडता का? मरायची भीती वाटते का? नाही डॉक्टर साहेब, लांबून मी कथा कीर्तन ऐकलेली आहेत, मला माहिती आहे जो जन्माला आला तो मरणार आहे. मग तुम्ही रडता का? मरायची भीती वाटते? नाही म्हणजे मरायची भीती नाही वाटत, माझ्या जीवनात मी कोणाचंच चांगलं केलं नाही याचा मला पश्चाताप होतोय. डॉक्टर म्हणला, वा 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 काय देव माणूस आहे. आणि हे बघा बरं का, पश्चातापासारखं पुण्य नाही. कुठलंही कार्य होऊ द्या माणसाकडून, पण पश्चाताप व्हायला पाहिजे. डॉक्टरला वाटलं वा 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 पश्चाताप झाला, काय देव माणूस आहे. मग बाबा तुमची आता काय इच्छा आहे? डॉक्टर साहेब एक काम करा म्हणे. काय? आमच्या गावातल्या सरपंचाला फोन लावा म्हणे. डॉक्टरनं फोन घेतला आणि सरपंचाला फोन लावला. महाराज पाहता का आता बाबाचा फोन आल्यामुळं सरपंचाने हातात हात घेतला आणि म्हणे, सांगा काय शेवटची इच्छा तुमची दादा, मी पूर्ण करतो. मला भरोसा आहे सरपंच तुमच्यावरती, माझ्या लेकरापेक्षा तुमच्यावरती भरोसा आहे. माझी शेवटची इच्छा तुम्ही पूर्ण करणार. मी आजपर्यंत कोणाचं चांगलं नाही केलं, जाताना तरी माझी एक इच्छा पूर्ण करा म्हणे. काय इच्छा आहे? म्हाताऱ्यानं सांगितलं, मी मेल्याच्या नंतर मला कोणाच्या खांद्यावर नेऊ नका, पायाला दोर बांधान ओढत ओढत कुत्र्यासारखं मला गावातून न्या. आपल्या गावातल्या स्मशानभूमीत चिताचं झाड आहे, मला उलटं टांगा. आणि ज्याच्या घरात मी भांडणं लावले का त्यानं मला चपलाने मारा, बुटाने मारा. असं म्हातारं म्हणलं, मेलं म्हातारं. मेल्याबरोबर महाराज आता ते काय म्हाताऱ्याला ॲम्ब्युलन्स मध्ये टाकलं आणि गावाकडं आलं. बघा बरं का, ज्याच्या घरची अशी परिस्थिती असते का ती माणसं राडापडीतच परेशान असतात. म्हणजे अतिशहाणे असतात का, ते त्याची पुढची तयारी असते ती तिकूनच सांगत येत, अय कुठं आहे, दादाचं काही खरं नाही, सरपण गोळा करा. तिकून तयारी केली त्यांनी. मग पहा आणलं महाराज गावात. पण आमच्या गावचे सरपंच होते का ते गेले महाराज कुठं, मोंढ्यात गेले जालन्याच्या. त्यानं 25 किलो नवी सोल आणली. आता असा अंतविधी कुठं झाला नव्हता म्हणून 35 खेड्याचे लोक आमच्या गावात आले होते पाहायला. ह्या लोक जमले होते. पाहुण्या रावण्यानं ती तिरडी बांधली, म्हाताऱ्याला आंघोळीला काढलं. आंघोळीला घातल्याबरोबर आमचे सरपंच म्हणले, हे बघा आमच्या दादाची शेवटची इच्छा आहे, मला तिरडीवर न्यायचं नाही. मग ओढीत न्यायचं. पायाला दोर बांधलं, कुत्र्यासारखं ओढीत आणलं महाराज. चिताच्या झाडाला उलटं बांधलं आणि 2 लाईनी झाल्या, 2 रांगा. कशा करता? दर्शनाला, मारायला. मग काय पाहता महाराज, कोणी चपलाने मारिते, कोणी बुटानं मारिते, कोणी रुमण्यानं, कोणी शिवळाट, जे हातात येईन त्यांना लोक मारू लागले. अख्खं गाव त्याला मारतंय. आमच्या गावातलं एक पोरगा औरंगाबाद संभाजीनगरला शिकायला होतं. ते रेल्वेनं स्टेशनवर उतरलं 4च्या गाडीनं, ते पायी गावात येऊ लागलं. त्यानं येताना पाहिलं
अख्खं गाव मिळून एका माणसाला जिवंत मारते. त्यानं काहीच विचार केला नाही. खिशातला मोबाईल काढला आणि SP ला फोन लावला, साहेब आमच्या गावात एक माणूस अख्ख्या गावान मिळून जितात मारला. पाहता काही SP वाय करीत गाड्या आल्या. खरं सांगा मारीत कोण होतं? कोण मारीत होतं? अख्खं गाव. SP ला पुरावा पकला, धर माणूस की टाक गाडीत, धर बाई की टाक गाडीत. अख्खं गाव हरसुळला. मग आतमध्ये गेलं चेअरमन सरपंच एकमेकाला म्हणू लागले, तात्या आप्पा दादा लयच खडगुळ होता रे, जीवनभर तर यानं आपल्याला सुधरू देत नाही, पण जाताना बी सोयीने नाही गेला, अख्खं गाव आत घालून गेला. काही काही माणसं अशी असते, जीवनभर रडवते, जाताना सुद्धा रडवते. काही काही माणसं अशी असते महाराज, जीवनभर हसवतात आणि जाताना सुद्धा. नाथ महाराजांनी गवळणी भारुडाच्या माध्यमातून जीवनभर समाजाला प्रबोधन केलं, समाजाचं मार्गदर्शन केलं, हसवलं महाराज. आणि जाताना सुद्धा नाथ महाराज विनोद करूनच गेले महाराज. नाथ महाराजांचा अंतविधी लय गोड आहे महाराज. चतुर्थीच्या दिवशी नाथ महाराजांचं देहावसान झालं. आमचे गुरुवरे साहेबराव महाराज कोठाळकर दादा नेहमी सांगायचे दृष्टांत. चतुर्थीच्या दिवशी नाथ महाराजांचं देहावसान झालं. अंत्ययात्रा निघाली. पैठणमधल्या एका बाईची मुलगी पहिल्यांदा नांदण्याकरता सासरला चालली होती आणि नाथ महाराजांची अंत्ययात्रा आडवी आली. आल्याबरोबर ती बाई म्हटली, माझी मुलगी पहिल्यांदाच नांदण्याकरता चालली, हा मेला ना, त्या आज कसा मेला. नाथ महाराजांना खाली उडी मारली, सांगितलं मावशी तू ही पोरगी वाटायला मी कधी मरण. पंचमीच्या दिवशी नाथ महाराजांचं देहावसान झालं. अंत्ययात्रा निघाली. खांद्यावरती घेतलेले जे लोक होते ते चर्चा करू लागले, अरे नाथ्या पवित्र ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आला आणि बहुजन समाजाची सेवा केली, पण शेवटी का व्हायना याला आपल्याच खांद्यावरती जावं लागलं. नाथ महाराजांनी खाली उडी मारली. नाथ महाराज म्हणले, बेटे हो तुम्हाला कोणाला न्यायचं त्याने मी आपला एकटाच जाईन. आणि षष्टीच्या दिवशी नाथ महाराज स्वतःच्या पायानं चालत गोदावरीमध्ये गेले. जलसमाधी घेतली. पुन्हा जन्म नाही, पुन्हा मृत्यू नाही. देवाला पाहिल्यामुळे खऱ्या सुखाची प्राप्ती त्यांना झाली. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पण कधी पाहता श्रीमुख गोविंदाचे. गोविंदाचं श्रीमुख पाहिल्याच्या नंतर सुखाची प्राप्ती होते महाराज. असे अनेक प्रमाणात रूप पाहता लोचनी सुख झाले वो. डोळ्यानं त्याचं रूप पाहिलं तर सुखाची प्राप्ती होते. बरोबर रूप त्याचे रूप अनेक आहेत. कारण अवताराच्या राशी, राशीच्या राशी त्यांना अवतार घेतलेत. अनंत अवतार घ्यायची. मग नेमकं तुम्ही कोणतं रूप त्याचं पाहिल्याच्या नंतर बोलता महाराज, ते रूप तर आम्हाला वर्णन करून सांगा. महाराजांनी दुसऱ्या चरणात रांगत गुलगुला बोलत अश्रूला लोळत चरणातळी जे रूप यशोदेच्या अंगणामध्ये रांगत आहे, जे रूप यशोदेसोबत गुलू 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 बोलत आहे, ज्या रूपाने बालपणीच काग बाग रिठा मारिले बालपणी अवघी दैत्य खानी बुडविली, हे जे रूप आहे या रूपाला पाहिल्याच्या नंतर मग हे रूप कोणते महाराज? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं. आणि त्याचं रूप त्याचं स्वरूप पाहिल्याच्या नंतर काय मिळतं? सुखाची प्राप्ती होते. हो, कोणतं रूप? तर भगवान कृष्ण परमात्म्याचं. त्या रूपाचं जर वर्णन करू गेलो महाराज तर ते किती सुंदर रूप आहे. राजस कुमार मदनाचा पुतळा
रवी शशिकला लोपलिया लोपलिया राजस सुकुमार मदनाचा पुतळा. किती सुंदर आहे महाराज, किती सुंदर आहे महाराज ते रूप. अहो एवढं सुंदर आहे रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार. कानी कुंडले मकराकार, कानी कुंडले मकराकार. रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार. एवढं सुंदर रूप आहे ते. किती सुंदर आहे विचार करा. मी एक विचारतो तुम्हाला, मला पुरुष मंडळी कोण उत्तराची अपेक्षा आहे. मला सांगा जगात सगळ्यात सुंदर कोण आहे? लक्ष्मी. सगळ्यात सुंदर कोण आहे? रत्नाकाराची ती मुलगी आहे, समुद्राची मुलगी आहे. सगळ्यात सुंदर कोण आहे? लक्ष्मी. लक्ष्मी कोणाची दासी आहे?
उठवून चल बरं. कृष्णाला लगेच कडेवर घेतलं यशोदेनं, दरवाजा उघडला. आणि यशोदा म्हणाले, का ग, का काल मला लावला, का बडबड करताय, काय झालं, काय म्हणणं आहे तुमचं? ह्या गवळणीनं पाहिलं, माझं जे म्हणणं आहे ते जरी हिच्या कडेवर आहे तर मग माझ्या हातात कोणी, तिला काही सुधरत ना. मग अर्ध्या पाऊण घंट्यानं तिनं खाली पाहिलं, ती तिला मालक दिसली. ती म्हणते, या बाया तुम्ही का? ते मला पाऊण घंटा झाला मी करतो, तू काय ऐकत ना. देव म्हणले, बाई योगी याच्या ध्यानी धातांना तुळशी. अरे ज्याला अभिमान झाला त्याच्या हातात मी येत नाही. अशा भगवंतानं अनेक खोड्या केल्या महाराज. तिसरं, भगवंतानं दुसरं अहंकार नष्ट करण्याकरता खोडी केली. अहंकार जर झाला ना तर बघा, अहंकार मी पकडते, भगवंताने तो अहंकार नष्ट करण्याकरता खोडी केली. 3, भगवंतानी जे काही भक्त आतुरतेने वाट पाहतात, त्यांना येता येत नाही, यांच्याकरता खोडी केली. गोकुळामध्ये 3 प्रकारच्या गवळणी होत्या. किती प्रकारच्या? 3. कोणते कोणते ऐका. 1 सून, 2 लेक आणि 3 सासू. सून कुणाला म्हणतात मी सांगतो, आता ऐका. जी पूर्णपणे स्वतंत्र, तिला काय म्हणतात? मोठ्याने सांगा. सून, तिला काय म्हणतात? जी पूर्णपणे स्वतंत्र तिला काय म्हणतात? तुला कसं काय कळलं? ज्याला आहे त्याचं काही अजून मिळणार नाही, त्याला प्रश्न पडला नेमकं सांगावं काय. जी पूर्णपणे स्वतंत्र तिचं नाव सासू, जी पूर्णपणे पारतंत्र्यात तिचं नाव सून, आणि जी अर्धी पारतंत्र्यात अर्धी स्वतंत्रमध्ये तिचं नाव लेक. सासू रूपी गवळणीला जर देवाला पाहावंसं वाटत असेल तर ती जायची, पाहून यायची. लेक रूपी गवळणीला जर देवाला पाहावंची इच्छा झाली, आई चालले जाऊ नको म्हणून तर गेली. पण सून नावाची गवळण होती का महाराज? सुनीला विचारताही येत नव्हतं आणि जाताही येत नव्हतं. म्हणून तिनं काय काय नाटक करावं, काय करावं? भरला ओतंबोनी रीता करी घट, मीस पानियाची, मीस गोविंदाची, मीस पानियाची गोविंदाची चट. निमित्त पानियाचं, पण गोविंदाला पाहण्याचं ध्येय. पण तरी जर नाहीत भगवान परमात्मा दिसले तर तिला भेट देण्याकरता, दर्शन देण्याकरता भगवान परमात्मा खोडी करायचे. 3. आणि शेवटचं कारण, भगवंताने आपल्या गोपाळांना काला देण्याकरता खोड्या केल्या. गोपाळांकरता, गोपाळांना भगवंताने सर्वत्र एकत्रित केलं. गोपाळांना म्हटले, चला माझ्या पाठीमागं या, तुम्हाला मी देतो. मग देवाला त्यांना पोटभर देण्याकरता भगवंताने त्यांच्यासाठी खोड्या केल्या. विठाला विठाला. बघा, परत एक 5वं कारण सांगेल मी. देवावरती संशय जर घेतला तर देव खोडी करतो. म्हणून आता ऐका, 2 गोष्टी मात्र कधी करायच्या नाही. 1, परमार्थामध्ये संशय घ्यायचा नाही देवावरती, आणि परमार्थामध्ये संत आणि संतांच्या ग्रंथावरती संशय घ्यायचा नाही. हे बघा, भ्रांती दूर करण्याकरता परमार्थ आहे. भ्रांती याचाच अर्थ संशय. भ्रांती याचा अर्थ संशय. संशय घालवण्याकरता काय आहे? परमार्थ. इथं जर आपण संशय घेत असेल तर आपल्यासारखं मूर्ख कोणी नाही आहे. म्हणून परमार्थामध्ये संशय घ्यायचा नाही. कुठं परमार्थात नाही महाराज, प्रपंचामध्ये सुद्धा संशय घ्यायचा नाही. संशय जर आला तर किती किती भयानक परिस्थिती होती सांगू तुम्हाला. आमचे दादा दृष्टांत सांगायचे, साहेबराव दादा नेहमी सांगायचे, प्रापंचिक जीवनात जर थोडा संशय आला तर किती फजिती होती. गोड दृष्टांत दादाचा, तो ऐकला का तुम्ही इथं तर हसताल, पण घरी गेल्यावर बी हसताल. गोड दृष्टांत आहे. दादा म्हणायचे, एका माणसाला 7 पोरं आहेत. किती? मोठ्याने सांगा पोरं किती? 7. आणि 7 पोरायला 7 पोरं आहेत. किती झाले? सुट्टीत पास झाले का तुम्ही? अरे 7 पोरायला 7 पोरं म्हणजे 7 पोरं म्हणजे 7 49 नातू आणि 7 पोरं 49 नातू. मग मला सांगा, आता मी मोठ्याला माणसांना प्रश्न विचारतो, घरात जर एखादं लहान बाळ जन्माला आलं तर त्या लहान बाळाचा सगळ्यात जास्त लाड कोण करतं? ब्रह्मचारी तर नाही तुम्ही सगळे? घरात लाड कोण करतं त्याचा? आजोबा. आजा लाड करतो, म्हातारं आहे की नाही? आता विचार करा, या म्हाताऱ्याच्या अंगावर 49 नातू होते. हे जर किराणा दुकानात गेलं का, चॉकलेटाची भरणीच पुरत नव्हती याला. आणि एवढे सगळे नातू म्हाताऱ्या संग झोपायला आखाड्या होते वावरात, आखाड्यावर. आणि असे थंडीचे दिवस जर असले बरं का बाबा, थंडीचे जर दिवस असले, किती खडक थंडी असू द्या, म्हाताऱ्याला अंगावर घ्यायला काहीच लागत नव्हतं. का म्हणून चौकून नातूच होते त्याच्या, त्याला अंगावर घ्यायला काही लागत नव्हतं. पण काय झालं बघा, उन्हाळा दिवस सुरू झाला, तुकाराम बीज झाली महाराज आणि शिमगा जवळ आला.
दुसऱ्या दिवशी दुर्डा होता म्हणून एका पोरानं काय केलं जाता जाता दुकानातून 40 रुपयाचा रंग घेतला, रंग कलर, लाल कलर घेतला महाराज. आता कलर बी अशी येते ते काय सांगा तुम्हाला, कलर कोणत्या साबणीने धुवा निघतच नाही असे कलर येतात महाराज. ते असा कलर त्या पोराने घेतला. या पोराच्या डोक्यात फक्त एकच, आपण गपचिप जायचं, हा कलर काढायचा आणि उद्या सकाळी धुरडा सगळ्या पोराच्या अंगावर हा कलर टाकायचा. हे त्याच्या डोक्यात. हे गेले रात्री वावर सगळे 49 नातू खेळले, झोपायला लागले. पण हे पोरग पाहत होतं मी कलर रंग आणलाय म्हणे, पण रंग कालू कशा, ते रंग कालाला ते काहीतरी पाहत होतं वावरात, त्याला काही सापडलं नाही, काहीच सापडलं नाही. आता ते म्हातारं काय करीत होतं महाराज, म्हातारं लवकर झोपायचं आणि पहाटे लवकर उठायचं. म्हणून उठलं की म्हातारं बहिर दिशेला जायचं पहिलं. म्हणून म्हाताऱ्याला त्या अंधारात ते सापडत नव्हतं, त्याला काय म्हणते डबं, ते काय टंबरेल. म्हणून म्हातारं रातचं टंबरेल भरून बाजाखाली ठेवून द्यायचं. म्हाताऱ्यानं टंबरेल भरून बाजाखाली ठेवलं आणि ते पोरानं पाहिलं. पोरगं म्हणलं इथं डबं बी आहे आणि डब्यात पाणी बी आहे, पुन्हा काय आणायची गरज नाही. म्हातारं ते डबं उचललं, पोरानं टंबरेल त्याच्यात कलर काढला, काढीन असं काढून तिथं डबं ठेवून दिलं. ते याच्या डोक्यात ते सकाळी उठायचं आणि कलर पोराच्या अंगावर टाकायचा. महाराज झोपता झोपता उशीर झाला, पोरं सगळे झोपले, म्हातारं पहाटच उठलं. म्हाताऱ्यानं रोजच्या नियमाप्रमाणे आपलं डबं उचललं आणि म्हातारं गेलं आपल्या कार्यक्रमाला. म्हाताऱ्याचा कार्यक्रम झाला आणि म्हातारं तिकून येऊ लागलं. येता अर्ध्या वाटात आल्यावर जरा उजळलं आणि उजळल्याबरोबर म्हाताऱ्याला असा हात हालीता भागवाल लाल भडक हात दिसला. म्हातारं तिथंच चक्कर येऊन पडलं, महाकोठा फुटला. तिथंच चक्कर येऊन पडलं. सगळे लोक दादा काय झालं, दादा काय झालं, 4-5 जण धावले, दादा काय झालं. म्हातारं म्हणे मी जगत नाही, महाकोठा फुटला. उचललं, गाडीत घातलं, जालन्याला नेलं महाराज. डॉक्टरनं सांगितलं बघा तुमच्या दादाला काही झालेलं नाही. ते डॉक्टरला म्हातारं म्हणू लागलं तुझ्या मशनी दगड घाल, तुला काही कळत नाही. अरे मी म्हणतो महाकोठा फुटला. जालन्याहून त्याला संभाजीनगरला नेलं महाराज. तिथला डॉक्टर विचार होता, त्यानं लक्षात घेतलं. मग त्यानं सांगितलं बघा तुमच्या दादाचा काही भरोसा राहिला नाही. म्हाताऱ्याला घरी आणलं महाराज. दादाचं काम सगळं गावात चांगलं होतं म्हणून सगळं गाव भेटायला येऊ लागलं, पाहुणे राहुणे येऊ लागले आणि जे ते येईन ते रडायला लागलं. सगळं गाव रडायला लागलं, पाहुणे राहुणे रडायला लागले. पण ज्या पोरानं ते रंग काढला होता का, त्यानं म्हातारं पाहिल्याबरोबर टप्पू दगड उचलला आणि ते नुसतं म्हाताऱ्याला च्या द्यायचं, म्हाताऱ्याच्या. आता ते काय शा देत होतं ते इथं देत नाही मी, नुसतं दगड हातात घेतलं, म्हाताऱ्याला शा द्यायला. ते त्या पोराच्या बापानं पाहिलं, पोराचा बाप म्हणला बाळ्या अरे सगळे लोक रडायला लागले, तू एकटाच कोण शा द्यायला लागला. ते म्हणला ह्या तर म्हाताऱ्यानं महा कलर नाशिला. मग म्हातारं म्हणतं रंग होता होय रे, मला वाटलं महा. बघा थोडा संशय आला, किती परेशान झाली महाराज. मग हे परपंचिक जीवनातलं आहे. तर परमार्थामध्ये संशय आल्यावर आपल्याला नरकाशिवाय जागा भेटणार नाही. म्हणून परमार्थामध्ये जर संशय आला तर देव खोडी करतो महाराज. पेंध्या देवासंग सतत राहायचा. पेंध्याला वाटलं हे आपल्याला नेतंय, हे आपल्याला खाऊ घालतंय. पण घरात नेत असताना डोळे झाका म्हणते, घरात नेते डोळे झाका म्हणते, बाहेर काढते. पण करतोय काय आपल्याला माहीत नाही. पेंध्या म्हणला हे लय दिवस झाला आपला वापर करून घ्यायला लागले. एखाद्या वेळेला जर आपल्याला यांना आता पुढच्या वेळेला ग्रामपंचायतला जर तिकीट नाही दिलं तर आपल्याला याच्या विरोधात पॅनल टाकायचं म्हणे. मग याच्या खाचा खुचा आपल्याला माहिती पाहिजे ना काय करतं म्हणून. म्हणून एक दिवशी काय झालं, दही दूध तुपलवणी खाण्याकरता गोपाळ नेले महाराज. पाठीमागच्या दरवाजानं देवाने सांगितलं डोळे झाका. सगळ्यांनी डोळे झाकले. सौंद्यावाट आत सोडली, सगळे आत आले. दही दूध तुपलवणी खाल्लं आणि देव म्हणले चला डोळे झाका, ज्याला बाहेर येत त्यांनी. सगळ्यांनी डोळे झाकले. पण पेंढ्या म्हणला हे आत डोळे झाका म्हणते ना आत आणते आणि डोळे झाका म्हणते बाहेर काढते. हे आपल्याला माहिती पाहिजे ना नेमकं काय करते काय नाही. पेंढ्यानं जरा अशा थोड्याशा बोटात काय केल्या, खिंडाडी ठेवल्या महाराज. देव म्हणले माझ्यावर संशय घेतो होय, बरं. सगळे गोपाळ बाहेर काढले. पेंढ्या सौंद्यात अडकीला महाराज कमरात. आता आवाज झाल्याबरोबर गवळणी घरात आल्या. एका गवळणीला डोक्याला पाय लागले पेंढ्याची. तिनं अशी घट्ट पाय धरली महाराज. असा ना कसा पेंढ्या हाणला म्हणता. पेंढ्या म्हणता देवा वाचव, देवा वाचव. देव म्हणले माझ्यावर संशय घेतो, देवा वाचव, देवा वाचव. मेलो तरी संशय घेणार नाही, देवा वाचव. देव म्हणले मग डोळे झाक. घट्ट डोळे झाकले. देवानं लगेच त्याला उचललं ना आपल्याजवळ आणलं महाराज. देव म्हणले पेंढ्या डोळे उघड. नाही ना आता नाही उघडीत म्हणे. अरे पेंढ्या डोळे उघड. आता ना माझ्या जवळ आलं म्हणे उघड डोळे. संशय जर आला तर देव खोडी करतो. अशा अनंत खोड्या भगवंतानं केल्या. एक खोडी गवळणी त्या ठिकाणी सांगायला लागल्या. तिसरी गवळण सांगू लागली यशोदे परवाला मुच्या घरा दारी निजला होता म्हातारा. यशोदे माझ्या अंगणात माझा सासरा झोपला होता, तो आला, मोठाच्या मोठा डेरा त्याच्या ढेरीवरती टाकला. भूत म्हणून हे बाहेर गेलं, पुन्हा पडलं, घरात आलं, गावात आलं नाही. अशा एक खोड्या सांगू लागल्या. आणि खोड्या ऐकल्याच्या नंतर मग यशोदेच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. मग यशोदा सांगू लागली कृष्णा, हे कृष्णा खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको
नको करू माझे बाबा घोडा 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 नको करू करायच्या नाही. देवानं खोडा बंद केला. घरी कुणाच्या जायचं नाही. मग देव म्हटले आई मी घरी कुणाच्या जायचं नाही, खोडाही करायचं नाही, मग मी करू तरी काय. यशोदेनं सांगितलं उद्या जाई राणा सवे घेवो निगोधना, तू उद्या गायी चारण्याकरता रानामध्ये जा. असं म्हटल्याच्या नंतर भगवंताने सर्व गोपाळांना सांगितलं अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही सूचना दिली अरे सर्वजण गाया घेऊन गोपाळ रानात या. गाई चराया रानात गेला रे माझा गोपाळ, गाई चराया रानात गेला रे माझा गोपाळ, गाई चराया रानात गेला रे माझा गोपाळ भोंगडीवाला, गाई चराया रानात गेला रे माझा गोपाळ भोंगडीवाला, गोपाळ भोंगडीवाला, गाई चराया घेऊन भगवान परमात्मा गायी घेऊन गोपाळांच्या समवेत वृंदावनात गायी चारण्याकरता आले महाराज. आणि गायी चारण्याकरता आल्याबरोबर सर्वत्र गायी चरू लागल्या. आणि गायी चरत असताना भगवंताने या सर्व गोपाळांच्या शरीर शुद्धी करतात सर्वांना एकत्रित केलं. आणि भगवान परमात्मा त्यांच्यासोबत अनेक प्रकारचे खेळ खेळतात. खेळ मांडला
महाराज देवानं होतो तू म्हणजे कबड्डी भगवंतानं खेळली, विटी दांडू चेंडू लगोरी नाना परी अनेक भगवंतानं खेळ खेळले. पण त्यातला एकच खेळ मी आपल्या समोर मांडतो आणि माझ्या सेवेला पूर्णविराम देतो. लक्षपूर्वक ऐका. एकच खेळ की ज्या खेळाने आत्ता सगळ्या जगाला वीड लावलंय. सगळं जग ज्या खेळाच्या पाठीमागं येडं झाले. कोणता खेळ? मोठ्याने सांगा कोणता खेळ? सगळं जग येडं झालं महाराज. किती लोक येडे झाले. बरं तो खेळ आपला आहे का लोकाचा आहे? विदेशातला आहे. कोणाचा खेळ आहे तो? आपलाच आहे. पण काय घरच्या बोरी आंबट असतात आहे की नाही. पण ते आपल्यातलंच बाजूला जर गेलं आणि पॅकिंग करून लेवल लावून आलं की माणसाला आवडतंय. हा खेळ चेंडू फळी नावाचा आपलाच आहे. पण बाहेर गेला नाव बदलून आला. किती लोकांना वेडा डोक्यावर घेतला. बरं त्याच्यात हाय तरी काय? पोरं तुम्ही क्रिकेट खेळता का? हाय काय त्या क्रिकेटमध्ये? बरं मी तुम्हाला विचारतो, तुम्ही मला सांगा आता. हे बघा एका टीममध्ये किती पोरं असते? 11 आहे की नाही. आणि एका बाजूला ते स्टंप असते ते किती असते? 3. स्टंप कशाचे असते? लोखंडाचे का प्लास्टिकचे? लाकडाचे. स्टंप कशाचे असते? लाकडाचे. आता मला मोठ्याने सांगा 3 लाकडं. किती लाकडं? आता तुम्ही माझ्या संग बोला. 3 लाकडं. त्या 3 लाकडाच्या समोर एक बॅट घेऊन वाकडं. बॅट घेऊन एकच वाकड नंदे. 3 लाकडं बॅट घेऊन एक वाकडं. 11 इकडं तिकडं आणि बघणारे सगळे मी कशाला म्हणू. किती 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 महाराज आपण त्या खेळाला डोक्यावर घेतलं महाराज. आमच्या गावात ते मागं IPL चालू नव्हतं का? आमच्या गावात एक माणूस ते IPL पाहत होता. एवढं रंगलं महाराज. मुंबईची आणि चेन्नईची मुंबईची मॅच चालू होती. त्या मॅचमध्ये एवढं रंगलं त्याची म्हातारी मेल्याबरोबर बायको सांगायला अहो तुमच्या आई गेल्या. ते म्हणतं किती धावाने गेल्या. एवढे लोक खाली आले महाराज. त्याच्यात आहे काय? काही नाही. द्या विषय सोडून. ऐका हाच खेळ भगवंतानं खेळला. कसा? ऐका आमचे दादा सांगायचे नेहमी एका टीममध्ये किती प्लेयर राहतात? 11. 11 प्लेयरला घेऊन भगवंतानं खेळ खेळला. देहरूपी ग्राउंडवर 5 ज्ञान इंद्रिय, 5 कर्म इंद्रिय आणि या 10ही जणांना जो आपल्या ताब्यात ठेवतो त्याला कॅप्टन म्हणतात. या 10 जणाला कोणता बॅट्समॅन कधी पाठवायचा, कोणाच्या हातात बॉल द्यायचा, हे ज्याच्या हातात आहे त्याला कॅप्टन म्हणतात. तसं या 10 जणांचा कॅप्टन कोणी? 11वं मन. अशा रूपाने भगवंताने खेळ खेळला. अशा अनेक खेळ आहेत महाराज. बरंचसं चिंतन खेळाच्या पाठीमागं आहे. पण खेळ खेळत असताना गोपाळानं सांगितलं देवा, हे देवा खांदे भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. देवा आता खेळ सारावा परता. गोपाळांच्या पोटामध्ये भूक होती, खांद्यावरती भार होता. कोणता भार होता? कोणती भूक होती? तर ऐका पुनरपी जननम पुनरपी मरणम. हा खांद्यावरती किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. हा खांद्यावरती भार होता. आणि मोक्षरूपी भूक पोटात होती. म्हणून गोपाळानं सांगितलं खेळ सारावा परता. लगेच देव म्हटले चला वळू गाई, बैसू जेवू एके ठाई. जेवायचं तुम्हाला काला जर खायचा असेल ना तर ऐका, काला जर सेवन करायचं असेल तर एके ठाई बैसावं लागतं. एके ठाई यावं लागतं. म्हणजे चित्त एकाग्र करावं लागतं. सर्व इंद्रिय एकत्रित करावे लागतात. तेव्हाच कुठंतरी काला मिळतो. म्हणून भगवंतानं सांगितलं आपापल्या गायी वळून आणा. सर्वांना गायी वळल्या महाराज. पण एक गाय काय गाय एक ती गाय होती का ती येत नव्हती. तिचं नाव मनेरी. येतं का मन आपलं इकडं? नाही महाराज. कीर्तनात जरी बसलं तर मन आपलं कुठं असतंय? मन कुठं असतंय? का संपी तो कोण नुकती झाली तिकडं. मन कुठं असतं आपलं? कोणीकडं फिरतं महाराज. पण देवाकडे येत नाही का? हे बघा जर तुम्ही माशी पाहिली का? माशी सगळीकडं बसती पण इस्तावर बसती का? नाही. कारण त्या माशीला माहिती आहे तिथं बसणं म्हणजे पुन्हा उठणं नाही. तसं आपल्या मनाला माहिती आहे एकदा का देवाकडं गेलं परत माघारी. म्हणून आपलं मन तिकडं जातच नाही. मग ती मनरूपी गाय भगवंतानं सुंदर 1.5 पायावरती उभा राहिले. बासरी ओटावरती ठेवली आणि भगवान सुंदर बासरी वाजू लागले. आणि त्या बासरीचा आवाज गाईच्या कानावरती गेल्याबरोबर गाई तर आल्याच आल्या महाराज. पण गवळणी सुद्धा गोकुळातल्या सांगू लागल्या आहार सावळीया कशी वाजवली वाजवली.
अकल्पित पडला पाणी मी गर्धाला विसरली आहार सावळी जा वाजवली वाजवली मुरली आहार सावळी जा कशी वाजवली वाजवली मुरली. त्या मुरलीच्या आवाजाने गवळणी सुद्धा देवाकडे वेधल्या गेल्या. महाराज भगवंतानं सर्व गायी एकत्रित केल्या आणि गायी एकत्रित केल्याबरोबर गायी जागेवर आल्या. गोपाळ एकत्रित केले आणि भगवान परमात्मा सांगू लागले माझे आहे तैसे पाय नाही तरी घरी जाय चोरून या माय नवनिता नावे. भगवंतांना असं बोलल्याबरोबर गोपाळ सांगू लागले देवा कान्होबा तुझी घोंगडी चांगली आमाशी का दिली वांगुली रे देवा. आम्हाला ही वाईट घोंगडी का दिली. अरे ही 10 जागेवर फाटलेली घोंगडी आहे देवा. ही आम्हाला तू का दिली. मग गोपाळ सांगतात देवा तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी नका करू दुरी मज पाया वेगळे. मग भगवंताने आहे ती शिदुरी एकत्रित केली. कमल आकारामध्ये गोपाळ बसवले आणि भगवान गोपाळांना सांगतात गोपाळांनो काल्याची आमिषे देव जडी झाले मासे. त्यांना काला मिळाला नाही पाहिजे. त्याकरता काला खाऊन झाल्याच्या नंतर शरीरावरती असं एक इंद्रिय जिथं देवता नाही तिथं हात पोसा पण पाण्यात धुवायचे नाही. सावधानता दिली. भगवान परमात्मा मध्यभागी उभा राहिले आणि देवाने सर्वांना तो काला दिला. बिभ्रदबेनुम जठर पठयो शृंगवेत्तेच कक्षे याने याप्रमाणे भगवंताने सर्वांना तो काला दिला. तोच काला संत नामदेव महाराजांच्या कीर्तनाच्या माध्यमातून श्री क्षेत्र पंढरपूर वाळवंटामध्ये सर्व संतांना भगवंताने दिला आणि तोच काला या सप्ताहाच्या माध्यमातून तुम्हाला मला मिळाला. कालाचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे महाराज. काला म्हणजे सामान्य नाही आहे. काला कुणालाही मिळत नाही. काला काला या शब्दाचा अर्थ काय अगोदर समजून घ्या. कशाला म्हणतात काला. 2 पदार्थाचं एकी जीव एकीकरण होणं याचं नाव आहे काला. जर आपण सकाळी जेवणाकरता बसलो आपण भाकर अशी पुस्करली त्याच्यात दूध टाकलं आणि एकत्रित जर केलं तर आपण काय म्हणतो त्याला काला म्हणतो. जिथं 2 पदार्थ एकत्रित येतात त्याला काला म्हणतात आणि जिथं अनेक पदार्थ एकत्रित येतात त्याला खिचडी म्हणतात. मग आपल्याला काला करायचा आहे. कोणता काला करायचा आहे. तुम्ही आणि मी जीवदशेला आलोय. आपल्याला शिवदशेला जाऊन पोहोचायचं आहे. तू मी तू पण जाऊ दे दुरी एकची घोंगडी या बोधाला पोहोचायचं आहे. तेव्हा आपल्याला काला होईल आणि ते पोहोचता फक्त याच शरीरामध्ये येत आहे. अन्य कुठं करता येत नाही काला. म्हणून तो कोबारे म्हणतात काय तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीरगाढे वैकुंठितो ऐसे नाही कबळ काही काल्याचे. आणि म्हणून तुम्ही आणि मी आपण भाग्यवान आहोत. हा काला सेवन करण्याकरता येतो. पण या काल्याचं महत्त्व म्हणजे काय आहे तर तुम्ही आणि मी आपण वेगळे नाही. देव आणि मी आपण वेगळे नाही. या बोधावर आपल्याला जायचं आहे. याचंच नाव आहे काला. भगवंतानी गोपाळांना या बोधावरती सर्वांना पोहोचलं. गोपाळांना पोहोचवलं आणि भगवान परमात्म्याने सर्वांना तृप्त केलं. सर्वांनी त्या ठिकाणी तृप्त झाल्याबरोबर भगवंताचा जय जयकार केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. दुःखाचे निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे रंगणे रांगत गुलगुला बोलत अश्रूर लोळत चरणातळी. अभंगाचा भावार्थ मी थांबवतो. वाणीला पूर्णविराम देत असताना अभंगाचा भावार्थ असाच असेल असा माझा दावा नाही. विद्वान कीर्तनकार ज्ञानीपुरुष अभंगाचा भावार्थ वेगवेगळा मांडू शकतो. अल्प असणारी माझी मती आहे. वातावरण अनुकूलित मला जसं बोलता येईल गुरुवारींच्या आशीर्वादाने तसं मी बोलण्याचा प्रयत्न केला. यामध्ये जे चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीच्या अज्ञानाचे दोष, जे बरोबर असेल ते गुरुवारांचं जाता जाता फक्त आपल्या पायाजवळ एकच विनंती करतो. मी रोज सांगत असतो कीर्तनामध्ये कीर्तन आटोपल्याच्या नंतर माणसानं कीर्तनातून काहीतरी न्यालं पाहिजे. कीर्तन आटोपल्याच्या नंतर माणसानं कीर्तनातून काहीतरी घरून नेलं पाहिजे. मागच्या हप्त्यात मी गेवराईत असंच म्हटलो कीर्तन आटोपल्याच्या नंतर माणसानं काहीतरी नेलं पाहिजे. एकानं साऊंडच उचलला.
हे तसे तुम्हाला उचलासारखे नाही ते साऊंड नका नाही महाराज. विचार घेऊन जा एक विचार. कोणता विचार? तो माझा नाही, तुकोबारायांचा विचार आहे. काय विचार आहे तुकोबारायांचा? ऐका बरं का. कीर्तन नसल ध्यानात राहिलं नका ठेव, पण हा विचार माझा तुकोबारायांचा घरी घेऊन जा. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्मी सर्वेश्वर पूजनाची. विनाकारण कोणाची निंदा करू नका, विनाकारण कोणाची टिंगल टावळी करू नका. आपला वेळ आपल्याला देत चला. लोकायला आपला वेळ विनाकारण देऊ नका. काही काही माणसाला सवय राहते, दुपारच्या पाऱ्यात वाट्यावर बसायचं, संध्याकाळी जेवण झालं की वाट्यावर बसायचं. याचं काय चाललं आहे, त्याचं कसं झालं ना, मग असं कोण झालं, काय घेणं तुला? ते झोपला ना जाऊन, तू कशाला त्याचं उचकीत बसतो? ह्या टिंगल टवाळ्या करणं सोडून द्या. का? ज्यांना आपला वेळ स्वतःला दिला का ते लोक उंच पदाला गेले. बघा, कधी कधी अचानक आपल्याला कळतं की आमक्याचं पोरग तहसीलदार झालं, तमक्याचं पोरग कलेक्टर झालं. मग लोक म्हणते ते तर माणसातच नव्हतं रे. त्यानं स्वतःचा वेळ स्वतःला दिला म्हणून ते उंच पदाला गेलं. आपण नुसत्या लोकांच्या उचापत्या करायला म्हणून लोकांच्या चटाई उचला लागलो होतो. नका, स्वतःचा वेळ स्वतःला द्या. विनाकारण कोणाची निंदा करू नका, स्तुती करू नका, टिंगलही करू नका. आणि एक शेवट जाता जाता सांगतो, शेवट सांगतो. भला किसी का कर्ण सखे तो बुरा किसी का मत करना. चांगलं नाही करता आलं कोणाचं करूच नका गड्या, पण वाईट करण्याची बुद्धी देखील होऊ देऊ नका. अरे चांगलं करून चांगलं होईना तर वाईट करून कोणाचं वाईट चांगलं होईल महाराज. म्हणून ऐका, चांगलं करून नाही होत चांगलं ना तर वाईट कधीच कोणाचं करू नका. आपल्याला एखाद्याच्या वाटेत फुल नाही टाकता आले टाकूच नका, पण त्याच्या वाटेत काठी टाकण्याचा प्रयत्न करू नका. एखाद्याचं लग्न नाही जमवता आलं जमवू नका, पण जमलेले लग्न मोडायचा प्रयत्न करू नका. एखाद्याच्या ताटात आपल्याला 2 घास अन्न नाही देता आलं देऊ नका, पण ज्याच्या जे पोटात अन्न जाते का कमीत कमी त्याला तरी आडवं येऊ नका. नका, या गोष्टी नका करू. बघा, चांगलं करा, होईल तेवढं चांगलं करा. नक्कीच देवाला डोळे आहेत, एक दिवस तुमचंही चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. माणसं म्हणतात महाराज आम्ही लोकांचं चांगलं करतो, पण लोक आमच्याकडे वेगळ्या नजरेनं पाहतात, आमच्यावरती संकट देतात. पण ऐका, हे बघा, एक वाक्य मी नेहमी सांगत असतो, सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही. पांडव 5च होते, पण पांडव 5 असताना पांडवांची बाजू ही सत्य होती, नीतीनं आणि सत्यानं राहत होते, म्हणून शेवटी विजय त्यांचा झाला. कौरव 100 होते, गेले, नाव तरी शिल्लक राहिलं का? राहिलं. मी परवा दिवशी एका महाराजाचं ऐकलं, नाव तरी शिल्लक राहिलं का? माहिती का कौरवाच्या पोराचे नाव? 100 कौरवाचे नाव माहिती का? 5 पांडवाचे नाव तर कुणी सांगेल महाराज? बघा, काही काही 5 पांडवाचे नाव कशाला लोक देतात दुकानाला, कशाला? कौरवाचं नाव आहे का कुठं? आहे का कुठं? आहे दुःशासन तंबाखू आहे का? आहे का? दुर्योधन गाय छाप आहे अशी काही? नाही, नाही ना महाराज, नाही. म्हणून ऐका, सत्य आहे, लोकांचं फक्त सत्य टिकून ठेवा, चांगलं करत राहा. एक दिवस तुमचं चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही, एवढी विनंती करतो. आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देत असताना सकल ग्रामस्थांच्या चरणावरती मी साष्टांग दंडवत करतो, पायावरती डोकं टेकवतो आणि तुम्हाला एक भीक मागतो. बघा, जाता जाता एक भीक मागतो तुम्हाला. हे बघा, या मला वाटतं सप्ताहाचं आपलं 2रं वर्ष आहे की नाही मामा? 2रं वर्ष आहे. अव्याहतपणे असाच हा सप्ताह चालू राहावा ही भगवंताच्या चरणी मी प्रार्थना करतो. आणि तुम्हाला ग्रामस्थांच्याही चरणावरती एक विनंती करतो. हे बघा, मतांतर, द्वेष, मतमत्सर, राजकारण, ह्या सगळ्या गोष्टी आहेत का, हे केल्या पाहिजे महाराज, केल्या पाहिजे. पण कुठं केल्या पाहिजे याला किंमत आहे. मी त्या दिवशी कथेमध्ये सांगितलं, आता माणसं एवढे नव्हते म्हणून मी डबल सांगतो. तुम्ही जर पायात चप्पल वापरता तर मला खरं सांगा, मी तुम्हाला विचारतो, पायातली चप्पल तुम्ही दारात गेल्याच्या नंतर दारात सोडता का तिला घरात घेऊन जाता? का घरात का नेत नाही तुम्ही तिला? का नेत नाही घरामध्ये? कारण चप्पल कुठपर्यंत न्यायची असती? दारापर्यंत. याचा फक्त बोध लक्षात ठेवा. तसं राजकारण जे आहे ना, धर्ममंडपाच्या गेटवरती ठेवायचं महाराज चपलाप्रमाणे. तिथून बाहेर तुम्हाला काय करायचं ते करा. याच्या आत आले का ती चप्पल तिकडं सोडून द्यायची, याच्या आत आले का आपण भक्तिरूप होऊन जायचं. मग काहीच विषय नाही, एकरूप होऊन जायचं. आणि असं जर केलं ना, मी नेहमी सांगत असतो, आपल्याला हाताला किती बोटं आहेत? किती बोटं किती आहेत? हे बघा, हे 5 बोटं जर एकत्रित आले, बरं का बाबा, 5 बोटं जर एकत्रित आले आणि एखाद्या माणसाला जर गालात चांगली मारली तर किती लागती?
याच्यातलं एक जरी बाजूला गेलं तर लागती का नाही. आणि या 5 लोकांनी पुन्हा असा एक विचार केला आणि हे एकत्रित आल्याने एखाद्याला जर पाठीत मारले तर त्याला दवाखान्यात पण जाता येत नाही. तसं हे गाव म्हणजे 5 बोटासारखं आहे. तुम्ही जर एका विचारानं आले, त्याच्याही पेक्षा जर तुम्ही एका विचारानं एकत्र जर आले, तुम्ही जर हा 7 दिवस सप्ताह जर मोठ्या आनंदाने एकत्र येऊन केला ना, तर परतूर तालुक्यात गाजल असा सप्ताह होईल महाराज. तर त्याच्याकरता काय करावं लागेल, आपल्याला एकत्र यावं लागेल आणि एकत्र आलंच पाहिजे. याकरता आपल्याला कळतं महाराज, आतापर्यंत मराठी फक्त एकाच जागेवर एकत्र येत होते. कधी? मौतीला. फक्त मातीला एकत्र येत होते. कारण मराठीच्या आता लोक फक्त मातीच केली, एकत्र येऊन काय केली? मातीच केली. फक्त एका मराठ्यामुळं एका दुरीत आले पहा सगळे मराठी. करतेत काही जरा वळवळ, पण आता त्याची वळवळ चालणार नाही. कारण ते खंबीर आहे महाराज पुढं. आता ते का खंबीर आहे? कारण सगळे तुम्ही आम्ही मराठी सुद्धा त्याच्या पाठीमागं खंबीर आहे. आणि मी तर बोलून गेलो त्या दिवशी सुद्धा, छत्रपती शिवाजी महाराजाच्या नंतर बहुजन समाजाला किंबहुना सर्व समाजाला, सर्व धर्मातील लोकांना एकत्र करणारा माणूस म्हणजे फक्त एकटाचे, त्याचं नाव मनोज पाटील जरांगे. नुसतं मराठाचाच विचार नाही महाराज. ज्या दिवशी त्या माणसाच्या अंगावर गुलाल पडला त्याच दिवशी त्यानं सांगितलं काय, मुस्लिम समाजाचं सुद्धा आणि धनगर समाजाचं सुद्धा मी आरक्षण पाहणार. आणि ओबीसीला त्यानं सुद्धा सांगितलं की तुमचा बी काय मुद्दा आहे माझ्याकडे आणा, मी पाहतो. हे लोक तुमचे नुसता वापर करून घेणारे आहेत. म्हणजे बहुजनांना एकत्रित करणारा माणूस फक्त तो. आणि त्या माणसाचं खरोखर सांगू का तुम्हाला, आपल्यावरती उपकार आहे. त्या माणसाच्या आपल्यावरती उपकार आहे. त्याच्यामुळं मराठी एकत्रित आले नाही तर ह्या मराठ्याच्या तुराट्या झाल्या तरी मराठी एकत्रित येत नव्हते. फक्त त्या माणसामुळे एकत्रित आले. म्हणून असेच एका विचाराने राहा, एकत्र राहा. आणि भविष्यामध्ये उत्तर भगवंताच्या चरणी फक्त एकच प्रार्थना आहे, देवा या सप्ताहात 2 वर्ष पूर्ण झाले. या सप्ताहाला 12 नाही, 25 नाही, 50 नाही, 75 नाही, 100 नाही, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत हा सप्ताह या ताकदीनं चालू राहू दे ही तुझ्या चरणावरती मी विनंती करतो. आणि माझ्या वाणीला मी पूर्णविराम देतो. पूर्णते पुरते अधिगते सरते करून घ्यावे तुमचे विनिमितशे पायाच्या प्रसादे. काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे सुनते नोहे अंगभूत युक्ती नोहे हा उपदेश. तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोचणे जन्मोजन्मे तुका म्हणे. एकदा सर्वांनी हात वर करा. सर्वांनी अजिबात कोणी लाजायचं नाही. सर्वांनी महिला पुरुष सर्वांनी हात वरती करा माझ्यासोबत जोरात. हे बघा, सर्वांनी आतापर्यंत तुम्हाला मी कीर्तनात टाळे वाजवा म्हटलो नाही, भजन करा म्हटलो नाही, पण आता कोणी लाजायचं नाही. सर्वांनी हात. आणि आता टाळ वाजणार नाही, मृदंग वाजणार नाही, कोणी कुठलं भजनही म्हणणार नाही. फक्त तुमच्या माझ्या टाळीचा आवाज कमीत कमी इथून परतूरपर्यंत तरी पोहोचला पाहिजे. कळू द्या परतूर तालुक्याला, जालना जिल्ह्याला कळू द्या. या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून, वारकरी जीवन यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्राला कळू द्या की श्रीधर जवळ्यामध्ये काय भगवंताच्या नामाचा जयघोष झाला आहे. सर्वांनी मोठ्या प्रेमाने हात वर घ्या. हात अजिबात कोणी हात वर खाली करायचे नाही. जोरात माझ्यासोबत टाळी वाजवायची. एक माझ्यासोबत का टाळी वाजवायची त्याचं कारण आहे का? टाळी वाजवायची त्याचं कारण आहे का? पहिलं कारण, आपल्या हातावरती दारिद्र्याच्या रेषा आहेत. आपल्या हातावरती दारिद्र्याच्या रेषा आहेत. त्या दारिद्र्याची रेष जावी असं वाटत असेल तर जोरात टाळी वाजवा. हात वर घ्या. मी काय खाली करायचं सांगितलं नाही अजून. हात वर घ्या. आपल्या हातावरती दारिद्र्याची रेषा, दारिद्र्याची रेष जावी असे वाटत असेल तर जोरात टाळी वाजवायची. मग तुम्ही म्हणाल ती दारिद्र्याची रेष जाती कुठं? जे टाळी वाजवत नाही त्याच्याकडं. मग दुसऱ्याचं दारिद्र्य वढून घ्यायचं का आपलं घालवायचं त्यानं त्यानं बघायचं. सर्वांनी मोठ्या प्रेमानं जोरात फक्त एक टाळी वाजवायची माझ्यासोबत. एक जोरात. तुकाराम 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 घ्या खाली घ्या. वा वा वा. काही तर लगेच सावध झाले. काही नाही. एक तुकाराम इकडं दाबला, दुसरा इकडं म्हणले तो आपला. धन्यवाद. तुम्ही सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन केलं त्याबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद. चाल म्हणायची का? हा आधी विठ्ठल चाल म्हणायची.
विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय